शहापूर तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे तानसा धरण क्षेत्रातील पाणी पातळीत 20% वाढ झाली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील भातसा, तानसा, अप्पर वैतरणा, मोडकसागर या मुख्य धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। तानसा धरण क्षेत्रात 3 दिवसाआधी 22.78% जलसाठा होता, त्यात 20.38% वाढ होऊन आता तो जलसाठा 43.16% झाला। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश जोशी यांनी। गेल्या 3 दिवसांपासून शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे परिसरातील असणाऱ्या महत्त्वाच्या धरण क्षेत्रात वाढ झालेली आहे। कारण शहापूर तालुक्यात मुंबईला पाणी पुरवठा करणारे महत्त्वाचे धरण आहे। आपण बघू शकतो माझ्या मागे हा जो पाण्याचा क्षेत्र दिसतो आहे, हे क्षेत्र तानसा धरणाचं पाणी क्षेत्र आहे। समोर आपल्याला तानसा धरण दिसतं आहे। या धरणात 3 दिवसांपूर्वी 22.78 जलसाठा होता, पण गेल्या 3 दिवसात मुसळधार पाऊस पडल्याने या ठिकाणी 20.38% पाणीसाठ्यात वाढ झाली। त्यामुळे आजचा पाणीसाठा इथं 43.16% आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या धरणांपैकी एक असलेला हे तानसा धरण या ठिकाणी पाण्यात मोठी वाढ झालेली आहे। याचप्रमाणे शहापूर तालुक्यात येणाऱ्या इतर धरण क्षेत्रातही, ज्यात भातसा, मोडकसागर, ऊर्ध्व वैतरणा ही जी धरणं येतात, त्यात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साठ्यात वाढ झालेली आहे। मुंबईकरांसाठी ही निश्चितच दिलासादायक बाब आहे, कारण गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकर 10% पाणी कपातीचा सामना करत आहेत। येणाऱ्या काळात जर पाऊस याच पद्धतीने सुरू राहिला तर निश्चितच यात अजून पाण्याची वाढ होईल आणि मुंबईकरांचं पाणी कपातीचं संकट निश्चितच टळेल। कॅमेरामन साईराजसह उमेश जोशी, पुढारी न्यूज, शहापूर, ठाणे।